जळगाव मधला एक उद्योजक आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना मोफत जेवण प्रोव्हाइड करतो. हो, मी बरोबर बोलतोय. 10,000 कर्मचाऱ्यांना मोफत जेवण. कारण ह्या उद्योजकाला माहितीये भूक काय असते आणि भुकेची किंमत असल्यामुळे हा व्यक्ती आपल्या कर्मचाऱ्यांना दररोज गरम जेवण मोफत प्रोव्हाइड करतो. मी भंवरलाल जैन यांच्याबद्दल बोलतोय. ड्रिप इरिगेशन तुम्ही कंपनी ऐकली असेल. 1963 साली 7,000 रुपये घेऊन त्यांनी रॉकेलचा बिझनेस सुरू केला आणि तो रॉकेलचा बिझनेस बघता बघता आज जैन इरिगेशन बनलाय. ड्रिप इरिगेशन मध्ये हे अव्वल क्रमांकावरती आहे. तुम्हाला बिलीव्ह नाही बसणार, जगात ही दुसऱ्या क्रमांकावरची कंपनी आहे. जगात जळगाव महाराष्ट्राची कंपनी जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेटाफेम नावाची जी कंपनी आहे त्याच्यानंतर जैन इरिगेशनचाच नंबर लागतो. इतक्या अव्वल दर्जाचं ड्रिप इरिगेशन ते करतात. बघा, भंवरलाल जैन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कधी हेड काउंट म्हणून नाही समजलं, त्यांना रिसोर्स म्हणून नाही समजलं. माणसांना नेहमी माणसं म्हणूनच त्यांनी जपलं, तसंच त्यांना समजलं आणि म्हणून ते माणसं आज त्या कंपनीसाठी जीव तोडून काम करतात आणि कंपनी म्हणूनच अव्वल स्थानावरती आहे. सायमन सिनिंग यांचं फार सुंदर पुस्तक आहे लीडर्स ईट लास्ट. या पुस्तकामध्ये पण एक्झॅक्टली असंच सांगितलंय आणि ते पुस्तक वाचताना लक्षात येतं की भंवरलाल जैन सरांसारखे लोक का अव्वल उद्योजक बनतात. ह्या पुस्तकामध्ये सांगितलंय की तुम्ही जर माणसांना माणसांसारखं ट्रीट केलं तर ते माणसं तुमच्या कंपनीसाठी माउंटन्स मूव्ह करायला रेडी होतात. त्या पुस्तकात म्हणलंय की जेवणाच्या लाईनमध्ये सुद्धा उद्योजक लीडर त्या कंपनीचा सगळ्यात पाठीमागे असतो, सगळ्यात पुढे नसतो. मी बरेचसे बॉसेस बरेचसे लीडर्स बघतो, ते कर्मचाऱ्यांना एक हेड काउंट म्हणून बघतात, रिसोर्स म्हणून बघतात, मॅन पॉवर म्हणून बघतात, लेबर सारखं ट्रीट करतात. म्हणजे उदाहरणार्थ त्या लोकांना एक कॉस्ट म्हणून मानलं जातं, एक मशीन सारखं ट्रीट केलं जातं आणि ज्या वेळेस कंपनीची परिस्थिती कॉस्ट कटिंगची वेळ येते तर ह्याच लोकांची कपात केली जाते. बिलकुलही विचार केला जात नाही, इमोशन्सने कधीच विचार केला जात नाही आणि मग अशा लीडर्ससाठी एम्प्लॉईज कधीच माउंटन्स मूव्ह करायला रेडी होत नाहीत. भंवरलाल जैन यांच्यामध्ये जी स्पेशालिटी आहे, माणसांना माणसांसारखं ट्रीट करणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांच्यासाठी सर्वस्व करणं, अशा लीडर्ससाठी हे सगळे माणसं, हे सगळे कर्मचारी माउंटन्स मूव्ह करायला रेडी होतात आणि म्हणूनच जैन इरिगेशन सारखी मोठी कंपनी बनते. तुम्ही जर लिडरशिपमध्ये आहात तर नेहमी लक्षात ठेवा, माणसांना माणसांसारखं ट्रीट करा आणि बघा ती माणसं तुमच्या कंपनीसाठी काय करतात. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.